शेळी पालनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणकोणत्या योजना अंमलात आणल्या आहेत? पहिली, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन अर्थात NLM. हा भारत सरकारचा एक मुख्य कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश पशुधन क्षेत्राची उत्पादकता आणि नफा सुधारणं हाच आहे. शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या शेळ्या, चारा आणि इतर निविष्ठ खरेदीसाठी हे अनुदान देते. दुसरी, राष्ट्रीय कृषी विकास योजना अर्थात RKVY. ही केंद्र पुरस्कृत योजना आहे जी राज्यांना कृषी आणि संलग्न क्षेत्रांच्या विकासासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते. RKVY चा वापर शेळी पालन उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी केला जाऊ शकतो, जसं की शेळी शेड बांधणं, उपकरण खरेदी करणं, पशुवैद्यकीय काळजीची तरतूद. यासाठी लागणारं आर्थिक सहाय्य आपल्याला RKVY च्या मार्गे उपलब्ध होऊ शकतं आणि त्याच्याच सोबत टेक्निकल मार्गदर्शन पण. तिसरे, नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात NABARD. शेळी पालनासह विविध कृषी आणि संबंधित कारणांसाठी शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका आणि इतर वित्तीय संस्थांना ही बँक मदत करते. NABARD आपल्या शेतकरी गट, FPO, स्वयंसहायता गट अशा विविध कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांना थेट कर्ज देखील प्रदान करतं.